सबस्क्राईब करा. कोणालाही बोलावलं नाही, त्यांनाही बोलावलं नाही आम्ही. त्यांनी काल मेसेज टाकला की असं असं मी येतोय. आता येणाऱ्याला आम्ही कसं नको म्हणणार? आम्ही म्हणणार नाही हे आमचं आंदोलन आहे, तू येऊ नका, नाही म्हणू शकत. ते आलेत, आम्ही त्यांचं स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडिंग्लजचे आहेत, जिल्ह्यातील नाही. म्हणजे असेही या चळवळीमध्ये असणारे कार्यकर्ते आहेत जे वाटतं ज्यांना ते जोडले जातील, पुढेही जोडले जातील. काय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या त्या ग्रुपमध्ये जो आपण ग्रुप शेअर केलाय त्या ग्रुपमध्ये सगळ्या पक्षातले सगळेजण आहेत आणि सगळ्यांना विषय पटलेला आहे, अधिकाऱ्यांना पटलाय, राज्यकर्त्यांना पटलाय. फक्त जी बॉडी आहे जे राज्य चालवणारे जे आहेत आणि प्रशासनातील काही अधिकारी त्यांना तो पटला तर आपण आपल्या सर्वांवर आहे. ज्यांना बोलावं असं वाटतं त्यांनी आधी इथे व्यक्त व्हायला हरकत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तालुका दोडामार्ग. मी एक पालक म्हणून इथं आलेलो आहे आणि हा जो GR आलेला आहे ह्याचा आम्ही गावामध्ये जवळपास 300पेक्षा जास्त सही घेऊन निषेध नोंदवण्यासाठी इथं आलेलो आहोत. सगळे काय शेतकरी येऊ शकलेले नाहीत, परंतु हा GR एकतर एका बाजूने सरकार म्हणतंय की शिक्षणाने प्रगती होते आणि नवतरुणांना सांगतोय की शहराकडे वळू नका, तुम्ही गावातच शेती करा, शेतीशिवाय पर्याय नाही. आणि आज जी शेतकरी आहे त्यांची मुलं कुठे शिकणार आहे? कारण जो शिकलेला आहे तो त्याला नोकरी मिळाली आहे, तो शहराकडे जाणारच आहे. परंतु जे शेतीवाडी करत आहेत त्यांचा काय कसूर आहे? त्याची शिक्षण मुलांचं भवितव्याचं काय आहे हे सरकारने जाणलं पाहिजे होते. एक वेळ तर म्हणत होतं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिकलं पाहिजे. जी साईडवरती काम करतात मजूर त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षणासाठी शाळा त्यांनी उघडलेल्या होत्या, त्यांना दुपारचं भोजनाची व्यवस्था केली होती. आणि आता अचानक असं हे सरकारनं की पटसंख्या कमी आहे यासाठी GR काढलेला आहे. हा एकदम निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आम्ही प्रत्येकाने सरकारला भाग पाडलं पाहिजे की प्रत्येक गावातली शाळा बंद न होता ती चालूच ठेवली पाहिजे. मग ती त्याच्यात 5 मुलं असो किंवा 25 असो, हा शिक्षणाचा अधिकार आहे आपला. आपला अधिकार आपल्या मुलांची भवितव्य घडवण्याचा, शिक्षणाशिवाय शाळेशिवाय अजिबात भवितव्य घडवू शकत नाही. आम्ही त्याच शाळेमधून शिकलेलो आहोत आणि चांगल्या प्रकारे आमच्या मुलांना पण आम्ही चांगले वर्तणूक किंवा संस्कार घडलेले आहेत. शाळेशिवाय गुरुशिवाय विद्या येत नाही. गुरु हा पाहिजे, मग ती शाळा पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. आज मला वाटतं पहिल्यांदाच हा आहे किंवा नंतर पुढे पण होईल, त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शासनाला हा GR रद्द करण्यासाठी भाग पडलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या आपल्या गावातून येऊन हे आंदोलन अधिक तीव्र केलं पाहिजे. एवढं मी सांगून माझे 2 शब्द. अजिबात शिक्षण मिळत नव्हतं कारण मुली जातच नव्हत्या. तेव्हा मुलगे जे शाळेत जात होते आणि नंतर मात्र मुली त्यावेळी शाळेत जात नव्हत्या. शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा मुली शाळेत सगळ्यात प्रत्येक घरातली मुलं ही शिकायला लागली. आणि हा जेव्हा GR आम्ही बघितला त्यावेळी आम्ही पटसंख्येची अट काही 100% पूर्ण करू शकत नव्हतो. आणि मग आमची जेव्हा 0 शिक्षणाची शाळा जेव्हा झाली त्यावेळी आम्हाला फार अगदी अस्वस्थ झालं. काय करायचं नव्हतं, कारण जर ही शाळा पुन्हा बंद जर झाली तर पुन्हा काय शाळा सुरू होणे शक्य नाही. आणि जर शाळा बंद झाली तर जी 93च्या पूर्वी परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती आताही निर्माण होईल. म्हणजे मुलं काय शाळेत जाणार, सगळी 100% मुलं काय शाळेत जाणार नाही. जी आताच्या मोटार मोजणारी जेवढी चांगले पालक आहेत, म्हणजे अगदी आर्थिकदृष्ट्या सबळ असलेले जे पालक आहेत, ती फक्त मुलं आपली कशी तरी शाळेत घालू शकते. परंतु तळागाळातला अगदी जो गरीब आहे, जो कष्टकरी आहे, जो अगदी दुर्गम आहे, तो मुलगा किंवा तो पालक काय करेल या GRमुळे? तर त्याच्यामुळे ती शाळा दूरच राहील, शिक्षण पूर्णपणे दूर जाईल. आणि शिक्षण जर दूर झालं तर निश्चितपणे 93च्या पूर्वी किंवा ती 50-60 वर्षापूर्वीची परिस्थिती निर्माण झाली होती. लक्षात राहा, ती परिस्थिती कालांतराने निर्माण होईल. म्हणजे अशिक्षितपणा निर्माण होईल, अडाणीपणा, प्रत्येक घरोघरी अडाणीपणा निर्माण होईल. कारण 10 जरी मुलं म्हटली तर 10 पैकी साधारणपणे 4-5 मुलं फक्त तिकडे आपला शिक्षणाचा मार्ग स्वीकारतात. पण 2-4 मुलं गावात अशी राहतील की त्यांना शिक्षणच मिळणार नाही आणि मग ती मुलं शिक्षणापासून वंचित जर राहिली
मी नुसतं व्हॉट्सअपवर किंवा इतर पेपरवर की इतर माध्यमातून आहे का मग माझ्या देशामध्ये अशी परिस्थिती का निर्माण होत नाही किंवा शासनकर्ते किंवा इतर जी काही मंडळी आहेत त्यांनी हा विचार का करू नये त्या मुलांसाठी अगदी शेवटचा एक मुलगा करूया आपण त्या शेवटचा एक आपण घटना म्हणतो भारतीय संविधानाप्रमाणे चालणारे माणसं आहोत व भारतीय संविधानामध्ये असं स्पष्ट पडलेलं आहे की या देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क कसं ना म्हणजे नुसतं ऐकण्यापुरतं मी वाचण्यापुरतं आहे का कधी अंमलबजावणी करावं नको का करायलाच पाहिजे ना म्हणजे माझ्या गावातला तो शेवटचा मुलगा असेल अगदी एक मुलगा असेल त्या मुलाला सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था शासनकर्त्यांनी केली पाहिजे आणि त्यासाठी हा जी आर पूर्णपणे रद्द करावा मी त्याच्यामध्ये बदल करावा अशी सुद्धा आमची म्हणणं नाही आहे बदल करून तुम्ही काय करणार पटकन तर बदल न करता तो पूर्णपणे मागे घ्यावा आणि शाळा जोपर्यंत तो विद्यार्थी शिकण्याची त्याची इच्छा आहे तोपर्यंत ते शाळा आहे शिक्षण आहे तोपर्यंत शिक्षक विद्यार्थी शिक्षक शाळा ही पूर्णपणे टिकली पाहिजे आणि त्यासाठी येणारा जो सगळा खर्च आहे शेवटी आपण म्हणतो की प्रगती म्हणजे काय प्रगती आहे शिक्षण झाल्यातच प्रगती आहे ना या जर मुली आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या जर मुली जर शाळेत गेला नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल कल्पना करवत नाही या मुली जर शाळेत गेल्या नाही एक मी म्हणतो 10 पैकी मुलांपैकी 4 मुली जरी किंवा 3 मुली जरी शाळेत गेल्या नाही तर कितीतरी प्रकारच्या अडचणींना सामाजिक कष्टांना तोंड द्यावं लागेल आणि हे नुसतं एका गावातच होणार नाही तर सगळीकडे होणार आहे तर ना आणि म्हणून आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहोत तो शेवटपर्यंत आपण तरी शासनाला याची जाणीव करून द्यायचं सांगूया की हे सगळं पूर्णपणे थांबवलं पाहिजे बुवा आणि शेवटचा मुलगा असेपर्यंत शाळेत जाणारा शेवटचा मुलगा असेपर्यंत मूल असेपर्यंत शाळा शिक्षक हे शिकले पाहिजे यासाठी सगळ्यांनी आपण शुभेच्छा देतो केले नाहीत काय करा केले कागद मागून घ्या काय करा नमस्कार मी किरण टेंभुलकर देवगड हिंजवडे खरोखरच शाळा वाचवा शिक्षण वाचवा ही जी मोहीम आहे आणि त्यामध्ये प्रथमतः टेंभुलकर सरांचं मी माझ्या गावाच्या वतीनं आणि जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो अभिनंदनही करतो कारण आजची परिस्थिती बघितल्यानंतर आपला प्रवास कुठे चालू आहे कुठून सुरू आणि कुठं संपतो आहे हा पडलेला मोठा प्रश्न आहे खरोखरच कुठेतरी अगदी राजकीय त्याला वळण न तर सर्व पक्ष एकत्र आणण्याचं काम टेंभुलकर सरांनी केलं आणि त्यामागे त्यांची मला वाटतं ते रिटायर्ड आहेत त्यांना त्याची आवश्यकता नव्हती पण शेवटी त्यांनी बऱ्याच पिढ्या म्हणजे बरेच विद्यार्थी घडवले त्यांना शिक्षणाचं महत्त्व अगदी जास्त सगळ्यांपेक्षा जास्त त्यांना माहिती असते म्हणूनच त्यांचा हा सगळा खटाटोप आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला राजकीय टीका करायची नाही पण तरी पण सगळं बघितल्यानंतर थोडंसं मनाकडे दुःख वाटतं की जे काही आपण राज्यकर्ते निवडून देतो बरोबर का त्याचा आपण जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो अधिकार का दिलाय हे असे निर्णय ऐकल्यानंतर बघितल्यानंतर असं वाटतं की का कशासाठी हे केलंय आणि आपण ज्या राज्यकर्त्यांना निवडून देतो आणि तेच राज्यकर्ते जर उद्या सर्वसामान्य शिक्षणासाठी जर लोकांना रस्त्यावर यावं लागत असेल तर बाकीचे प्रश्न मला वाटतं गौण आहेत कारण माणसाचं आयुष्य तो माणसाची सुरुवात तर जन्मतः आई वडील जन्मानंतर शिक्षण आणि शाळा त्याच्यानंतर पुढचं काही विश्व पण जर शिक्षणासाठी जर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर याच्यापेक्षा आपलं दुसरं दुर्दैव नाही म्हणून माझ्या जमलेल्या सर्व माझ्या गुरुजनांना किंवा माझ्या सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत बरोबरच या ठिकाणी युवक जरा कमी दिसत आहे पण ज्येष्ठ मंडळी जास्त दिसत आहे कारण अजूनही युवकांना त्या शिक्षणाचं महत्त्व जरा समजलं नसेल असं मला वाटतं कारण ही सगळी ज्येष्ठ मंडळी सगळी रिटायर्ड झालेली मंडळी आहे आणि ही जी काही पुढच्या पिढीसाठी आज जी काही मेहनत घेत आहे त्याचं आज आपल्याला त्याचं महत्त्व नसेल पण सुद्धा
दुर्दैवानं जे काही राज्यकर्त्यांचं धोरण आहे ते त्यांचं जर सक्सेस झालं तर त्याचं महत्व आम्हाला भविष्यात समजेल. थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊया. म्हणजे आमच्या वयात लहान या 5-10 वर्षात बघितलं त्यावेळी जिओचा मोबाईल आला त्यावेळी जिओने असं सांगितलं की तुम्हाला लाईफ टाईम आयुष्यभर जिओ फ्री. त्याच्यानंतर आम्ही सगळे मी पण जिओ वापरतो कारण आम्ही पण त्या भुललो की काय जिओचं चांगलं आहे आपण सगळे जिओ कार्ड काढतो. पण आज जिओचं रिचार्ज हे बीएसएनएल झालं बीएसएनएल वगैरे ज्या सरकारी कंपन्या होत्या पूर्ण संपवण्यात आलं. तसाच हा प्रकार आहे. हे आपल्याला मागास ठेवतो. त्याला सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा शिकू नये असं त्यांचं कदाचित धोरण असेल. कारण सर्वसामान्य जर सगळे जर शिकले तर यांना प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी लोक निर्माण होतील. त्यांना ही पुढची पिढी भविष्यात अंधारात ठेवायची अडाणी ठेवायची. पण ठीक आहे आपण या चांगल्या उद्देशाने या ठिकाणी आलो होतो आणि जो काय आपला उद्देश आहे तो नक्कीच सरकारला आपण सगळ्यांनी एकत्र करून सरकारला जो काही तयार आहे तो आपल्याला मागे त्याला घ्यावाच लागेल. त्या सगळ्या शाळा ह्या वाचल्या पाहिजेत. तुम्ही जर डायरेक्ट सरसकट 91 शाळा बंद करणं म्हणजे साधारणतः माझं मी प्रत्येक शाळेत 10 मुलं म्हणजे 91,900 विद्यार्थ्यांचं तुम्ही म्हणजे 1000 कुटुंब तुम्ही संपवण्याचं काम करा एका जिल्ह्यातले. हे पाप या सरकारने करू नये अशी आपण सर्व विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी सर आहेतच त्यांनी जो काही पुढाकार घेतला मला खात्री आहे की सरांचं माझी ओळख नाही पण पेपरला त्यांचं नाव जो पेपरला त्यांचे काही वाचत असतो त्यांच्याबद्दल ते खरोखरच सर तुम्ही जो काही हे काही मोठं शिवधनुष्य पेलायचं काम हाती घेतला त्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य जमिनी सगळी मंडळी ज्या ठिकाणी सगळी मंडळी ज्या कुठचाही अपेक्षा न ठेवता कारण एखाद्या राजकीय पक्षाचा मोर्चा म्हटल्यानंतर ते खर्च असतो वा गाड्यांचा खर्च काय हे विचारलं जातं. पण ही सगळी मंडळी स्वखर्चाने किंवा या ज्या उद्देशाने आली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याच्यात पुढे व्हा. आम्ही तुमच्या सोबत कायम असू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शाळा वाचवा शिक्षण वाचवा शाळा वाचवा शिक्षण वाचवा शाळा वाचवा शिक्षण वाचवा. मला एक घोषणा देताना व्हिडिओ हवा. रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा शाळा वाचवा शिक्षण वाचवा शाळा वाचवा शिक्षण वाचवा.